मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ. तर आजचा सब्जेक्ट आणि आजचा विषय हा थोड्या वेगळ्या विषयावरती आहे. म्हणजे की आजचा विषय हा कायद्याच्या विद्यार्थी मित्रांसाठी तर आहेच, वकील बांधवांसाठी सुद्धा आहे, तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी सुद्धा आहे. आणि ज्येष्ठ नागरिक व माता पिता व मुलगा सून व इतर जे डिपेंडेंट रिलेटिव्ह आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा आजचा टॉपिक आपण घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2007 मध्ये केंद्र शासनाने एक कायदा आणलेला होता. तो कायदा म्हणजे की मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट 2007. 2007 मध्ये हा कायदा आणला होता की ज्येष्ठ नागरिक आणि माता पिता कल्याण निर्वाह कल्याण अधिनियम. 2007 मध्ये हा कायदा ज्येष्ठ नागरिक व माता पिता ज्यांचं कोणी पालन पोषण करत नाही किंवा स्वतःचे मुलं मुली असताना सुद्धा किंवा डिपेंडेंट जे की रिलेटिव्ह आहेत, पाहुणे आहेत, जे की पुढे चालून त्या ज्येष्ठ नागरिकाच्या किंवा त्या अपत्य नसलेल्या व्यक्तीचे ते भविष्यात त्यांच्या मिळकतीचे प्रॉपर्टीचे वारस होणार आहेत, असे जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्यावरती देखील या कायद्यामध्ये माता पिता व ज्येष्ठ नागरिकांना सांभाळण्यासंदर्भात काही बंधनं घातलेली आहेत. तर मित्रांनो, रिसेंटली 8 डिसेंबर 2025 रोजी ही एक केस बॉम्बे हायकोर्टमध्ये आपल्याला डिसाईड झालेली आहे, ज्याचा की रिट पिटिशन नंबर 31,614/2025. 8 डिसेंबरला ही रिट पिटिशन डिसाईड झालेली आहे. आणि या रिट पिटिशन मध्ये जे काही माता पिता व ज्येष्ठ नागरिक कल्याण निर्वाह न्यायाधिकरण आहे, म्हणजे की आपल्या जिल्हा लेवलला SDO उपविभागीय अधिकारी, तसेच त्यांनाच अतिरिक्त कार्यभार म्हणून हे ज्येष्ठ नागरिक व माता पिता न्यायाधिकरण चालवण्याचे सुद्धा त्यांना अधिकार दिलेले आहेत. तर या रिट पिटिशन मध्ये मेंटेनन्स ट्रिब्युनल आणि अपिलेट मेंटेनन्स ट्रिब्युनल म्हणजेच की न्यायाधिकरण ज्येष्ठ नागरिक व माता पिता न्यायाधिकरण व ज्येष्ठ नागरिक माता पिता अपिलीय न्यायाधिकरण. अपिलीय न्यायाधिकरण हे कलेक्टर लेव्हलचे अधिकारी असतात, जे की ते SDOनी म्हणजेच की माता पिता ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने जो आदेश दिलेला आहे त्याबाबत तो आदेश योग्य आहे का अयोग्य आहे किंवा त्यामध्ये फेरबदल करण्याचे अधिकार हे अपिलेट ट्रिब्युनल म्हणजेच की अपिलीय न्यायाधिकरणाला हे दिलेले आहेत. तर या रिट पिटिशन मध्ये जितेंद्र गोरख मेघ यांनी ही रिट पिटिशन दाखल केलेली होती आणि त्यांनी ती स्वतः चालवलेली आहे, इन पर्सन चालवलेली आहे. यामध्ये त्यांनी ॲडिशनल कलेक्टर आणि अपिलेट ट्रिब्युनल मुंबई डिस्ट्रिक्ट यांना पार्टी केलेलं होतं, तसे त्यांचे जे वडील आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा यामध्ये पार्टी केलेलं होतं, पक्षकार केलेलं होतं. तर मित्रांनो, या कायद्यामध्ये एक चर्चा करण्यासाठी सारखी बाब म्हणजे की या रिट पिटिशन मध्ये माननीय हायकोर्टांनी माता पिता ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण व माता पिता ज्येष्ठ नागरिक अपिलीय न्यायाधिकरण या दोघांचाही जो काही आदेश होता, जो काही आदेश सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक माता पिता यांच्या बाजूने होता, तो माननीय उच्च न्यायालयाने या रिट पिटिशन मध्ये तो आदेश रद्द करून पिटिशनर जो की मुलगा होता, हा पिटिशनर हा 52 वर्षाचा आहे, याच्यामध्ये त्याच्या बाजूने हा निकाल दिलेला आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण पाहूयात की माननीय उच्च न्यायालय यांनी ही रिट पिटिशन दाखल जेव्हा झाली तेव्हा हा यामध्ये प्रायमा फेसी एक त्यांनी एक इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारला होता आणि तो प्रश्न निर्माण झाला होता. तो प्रश्न म्हणजे की वेदर अन इव्हिक्शन ऑर्डर कॅन बी पास्ड अंडर द मेंटेनन्स ऑफ वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट 2007 without any claim towards maintenance being made by the senior citizen. तर मित्रांनो, ही रिट पिटिशन दाखल होण्यापूर्वी
इव्हिक्शनची ऑर्डर ही पिटिशनरच्या विरोधात दिली होती अपिलेट ट्रिब्युनलला आणि सिनियर सिटीजन ट्रिब्युनलला. ती त्यामधून त्यांना त्या मुलाला बाहेर काढण्याचे आदेश दिले होते, ते घर सोडण्याचे आदेश दिलेले होते. तर त्या विरोधात तो मुलगा हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये रीट मध्ये गेला होता आणि त्यामध्ये त्यांनी ते यापूर्वीचे जे आदेश होते ते चॅलेंज केले होते. यामध्ये माननीय हायकोर्टाने एक इंटरेस्टिंग प्रश्न निर्माण केला आणि उपस्थित केला. त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले की अशा प्रकारची इव्हिक्शनची ऑर्डर या सिनियर सिटीजन व माता पिता ज्येष्ठ नागरिक निर्वाह कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत पोटगीची मागणी न करता अशा प्रकारची ऑर्डर ही दिली जाऊ शकते का, किंवा अशा प्रकारची ज्येष्ठ नागरिकाची मागणी ही मान्य केली जाऊ शकते का. तर मित्रांनो, आपण थोडक्यात पाहूयात की या पिटिशन मध्ये झालेलं काय होतं. तर जे वडील आहेत, जे की या रिट पिटिशन मध्ये रेस्पॉन्डंट आहेत, तर त्यांचं असं म्हणणं होतं की ते त्या प्रिमायसेसच्या घर जागेचे म्हणजे ज्या ठिकाणी मुलगा राहतो त्या जागेचे ते मालक आहेत. त्यासोबत त्या प्रिमायसेस मध्ये ते तिथं राहत नाहीत आणि ते त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत इतर ठिकाणी ते राहतात. म्हणजे मुलगा जिथं राहतो तिथं ते राहत नाही, परंतु ते त्यांच्या मालकीची जागा आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं असं पण म्हणणं होतं की सदरची जागा ही माझ्या मुलाला मी प्रेमापोटी ती राहण्यासाठी दिलेली आहे, त्यांना व्यवसाय करण्यासाठी ती दिलेली आहे त्या ठिकाणी. त्याचसोबत वडिलांचं असं म्हणणं होतं की त्या जागेची लाईट बिल, वॉटर बिल आणि मेंटेनन्स हे मी स्वतः करतोय. त्याचसोबत असं म्हणणं होतं की त्यांचा मुलगा हा अनएम्प्लॉयड आहे, बऱ्याच दिवसापासून त्याला नोकरी नाही, तो बेरोजगार आहे. त्याचसोबत वडिलांचं असं सुद्धा म्हणणं होतं की त्यांच्या मुलाने त्यांच्या विरुद्ध खोटा पार्टिशनचा दावा दाखल केलेला आहे, वाटणीचा दावा दाखल केलेला आहे. आणि त्या कारणास्तव आता ते वडील हे त्याच्या मुलाला त्या घरामध्ये आता राहू देऊ इच्छित नाहीत असं त्यांनी ते कारण पुढे केलं होतं. तसेच त्यांचं असं सुद्धा म्हणणं होतं की त्यांना डायबिटीज आहे, इतर प्रकारचे लेग पेनचे आजार आहेत किंवा इतर प्रकारचे आणखी शारीरिक व्याधी आहेत, ज्यामुळे की त्यांना त्यांचा मुलगा जो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचं ग्राउंड फ्लोअर हे वापरण्यासाठी पाहिजे होतं. आणि त्यासाठीच ती जागा रिकामी करा, त्या मुलाला त्या जागेमधून काढून टाका, इव्हिक्ट करा अशी मागणी केलेली होती. तर याच रिट पिटिशनमध्ये जे पिटिशनर आहेत म्हणजे जो मुलगा आहे त्या मुलानं त्याचा डिफेन्स काय घेतलेला होता की त्याचे वडील हे IAS ऑफिसर होते, रिटायर IAS ऑफिसर आहेत. त्यांच्या नावावरती सदरची ही वाद मिळकत सोडता आणखी 9 प्रकारच्या मिळकतीही त्यांच्या स्वतःच्या नावावर आहेत व अशा 9 प्रकारच्या मिळकतीमधून त्यांना दरमहा 10 लाख रुपये जवळपास त्याच्यातून भाडं येतं, त्याच्यातून पैसा मिळतो. तसेच यापूर्वी सुद्धा या पिटिशनरचे वडील हे गव्हर्नमेंट सर्वंट, गव्हर्नमेंट नोकर, गव्हर्नमेंट अधिकारी असल्यामुळे ते गव्हर्नमेंट प्रिमायसिस मध्ये राहिलेले आहेत, फायनान्शियली वेल सेटल आहेत. त्यांच्या उपचारासाठी रोजी सुद्धा मेड, नर्स, ड्रायव्हर वगैरे आणि इतर जे काही साहित्य पुरवणारे आहेत लोक ते नोकरीला आहेत, त्यांच्या हाताखाली आहेत. तसेच त्याचं म्हणणं होतं की मुलाचं की वडिलांनी जी ही मिळकत घेतलेली आहे ती त्यांची सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी नाही. त्या मुलाचं असं म्हणणं होतं की ही वडिलांनी प्रॉपर्टी जी घेतलेली आहे त्याच्या अँसेस्टर प्रॉपर्टी जी आहे, वंश परंपरेने आलेली प्रॉपर्टी, त्यामधील जे काही पीक होतं, जे काही उत्पन्न मिळाले होतं, त्या उत्पन्नाच्या माध्यमांद्वारे वडिलांनी ही एकत्र हिंदू कुटुंबाचा करता असताना HUF म्हणजे की हिंदू अनडिवायडेड फॅमिलीची प्रॉपर्टी असताना त्या प्रॉपर्टीच्या मिळकतीमधून ही मिळकत विकत घेतलेली आहे. त्यामुळे सदरच्या मिळकतीमध्ये माझा सुद्धा वंश परंपरेनं व जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी, अँसेस्टर प्रॉपर्टी असल्या कारणाने माझा सुद्धा यामध्ये हिस्सा आहे आणि त्यामुळे मी सदरचा दावा दाखल केलेला आहे. आणि सदरचा दावा जोपर्यंत डिसाईड होत नाही तोपर्यंत या जागेचे कोणी मालक ठरत नाहीत, यामध्ये माझा सुद्धा हिस्सा आहे. म्हणून अशी मागणी करून त्यांनी अशा प्रकारचा डिफेन्स घेतलेला होता. तसंच त्या मुलाचं म्हणणं होतं की त्याचे वडील त्या जागेत कधीही राहिले नाहीत, एक दिवस सिंगल 1 डे सुद्धा ते तिथं स्टे केलं नाही, त्यांनी राहिले नाहीत.
ते एक दिवस सुद्धा तिथे राहिलेले नाहीत. तसेच कागदोपत्री काही पुरावे दाखवून त्या मुलाने दाखवून दिले होते की सदर जागेचे जे काही लाईट बिल आहे, जी काही वॉटर बिल आहे, जे काही मेंटेनन्स आहे, ते तो स्वतः भरतोय. तसेच त्यामध्ये त्यांनी एक रिटर्न डिक्लेरेशन म्हणजे की लेखी एक हमी पत्र दिलं होतं. त्यामध्ये वडील स्वतः ती जागा मुलाला वापरण्यासाठी देत आहेत, त्या जागेमध्ये व्यवसाय करण्यासाठी मुलाला परवानगी देत आहेत. तर याबाबतच्या सर्व विषयांची चर्चा झाल्यानंतर माननीय हायकोर्टांनी सदरच्या जजमेंटमध्ये न्याय निर्णय देत असताना अनालिसिस अँड फाइंडिंग्स मध्ये आणखीन एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. तो प्रश्न म्हणजे यामध्ये कोर्टाने म्हटलेलं आहे की वेदर द सिनियर सिटीजन वॉज इंटायटल्ड टू इनवोक द समरी प्रोव्हिजन्स ऑफ द ऍक्ट ओनली टू इव्हॅक्ट द पिटिशनर फ्रॉम द सब्जेक्ट प्रिमायसेस अँड विदाउट सिकिंग एनी रिलीफ ऑफ मेंटेनन्स फ्रॉम हिम. तर माननीय कोर्टाने इथं आणखीन दुसरा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की ज्येष्ठ नागरिक हा समरी प्रोव्हिजन्स प्रमाणे या कायद्याचा वापर करून पिटिशनरला इव्हेक्ट करण्यासाठी, त्या जागेतून बेदखल करण्यासाठी, त्या जागेतून हिसकावून लावण्यासाठी, त्या जागेतून बाहेर काढण्यासाठी या कायद्याच्या समरी प्रोव्हिजनचा वापर करू शकतो का? तो पण कोणत्याही प्रकारचा त्याच्या मुलाकडे मेंटेनन्स म्हणजेच की पालन पोषणाचा खर्च न मागता, पोटगी खवटी न मागता करू शकतो का, असा प्रश्न सुद्धा एक विचारलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो माननीय न्यायालयाने हा जो सिनियर सिटीजन ऍक्ट आहे, या ऍक्टचं ऑब्जेक्ट आणि रिझन काय होतं याबाबत देखील या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की मूळ उद्देश हा कायदा बनवण्याचा काय होता. तर मूळ उद्देश असा होता की जे काही सिनियर सिटीजन आहेत, जे की ज्येष्ठ नागरिक आणि माता पिता आहेत आणि ज्यांना त्यांची मुलं मुली किंवा नातेवाईक हे सांभाळ करत नाहीत आणि ते अनेबल आहेत स्वतःचा सांभाळ करण्यात, ते स्वतःचा सांभाळ करण्यास असमर्थ आहेत. त्यांना जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नातून देखील ते त्यांच्या गरजा भागवू शकत नाहीत. तसेच काही प्रकारामध्ये की अशा ज्येष्ठ नागरिकांनी आणि आई वडिलांनी काही त्यांच्या जी मिळकती आहेत, प्रॉपर्टी आहेत, मालमत्ता आहेत, त्यांचा सांभाळ करावा. या अटीवरती त्यांचे ते जिवंत आहे तोपर्यंत पालन पोषण व्हावं, त्यांची शारीरिक, आर्थिक व तब्येतीची काळजी घ्यावी. या अटीवरती काही प्रॉपर्टी ही बक्षीसपत्र केलेली असते, काही प्रॉपर्टी ही इच्छापत्र केलेली असती, इच्छापत्र नाही, बक्षीसपत्र केलेली असते, ट्रान्सफर केलेली असते, रजिस्टर खरेदी खत केलेलं असतं किंवा दानपत्र केलेलं असतं. अशा प्रकारची प्रॉपर्टी, असे शब्द व वचन दिल्यानंतर ज्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी लिहून घेतलेली आहे, तो व्यक्ती ज्यावेळेस अशा वचनांचा म्हणजे वचन पाळण्यास नाकार देतो किंवा फसवणूक केली जाते, त्यावेळेस अशा प्रकारची प्रॉपर्टी ही परत देण्यात यावी अशी कलम 23 मध्ये सांगितलेले आहे. किंवा अशा प्रकारचा झालेला व्यवहार हा वाईड ठरतो, निरर्थक ठरतो व ते कधी पण कॅन्सल होऊ शकतं. कॅन्सल करण्याचे अधिकार आहेत ट्रिब्युनलला, असं या कायद्यात कलम सेक्शन 23 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, ऑब्जेक्ट आणि रिझन माननीय कोर्टाने यामध्ये सांगितलेले आहेत. या कायद्याचे ऑब्जेक्ट आणि रिझन काय आहेत, त्याचसोबत कलम 4 प्रमाणे सुद्धा सांगितलेलं आहे की मेंटेनन्स ऑफ पॅरेंट्सला मेंटेनन्स मागण्याचा अधिकार आहे. कलम 5 प्रमाणे मेंटेनन्स मिळावं म्हणून ऍप्लिकेशन करण्याचा अधिकार आहे. त्यासोबत कलम 9 प्रमाणे ऑर्डर ऑफ मेंटेनन्स म्हटलेलं आहे. मग आता ऑर्डर ऑफ मेंटेनन्स मध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे की इफ एनी पर्सन अनेबल टू मेंटेन हिमसेल्फ, त्याचसोबत इफ एनी पर्सन हॅव्हिंग सफिशियंट मीन्स निग्लेक्ट और रिफ्युजेस टू मेंटेन हिज पॅरेंट्स ऑल्सो सिनियर सिटीजन. म्हणजे मित्रांनो, कलम 9 मध्ये सांगितलेलं आहे की एखादा मुलगा असेल, मुलगी असेल अथवा कुणीही रिलेटिव्ह असो, जर तो स्वतः सक्षम असताना जर त्याच्या आई वडिलांना सांभाळत नाही, ज्येष्ठ नागरिकाचा सांभाळ करत नाही, आणखीन एखादा ज्येष्ठ नागरिक आहे परंतु तो स्वतःचा सांभाळ करू शकत नाही किंवा त्याच्याकडे जे उत्पन्न येते त्यामधून तो स्वतःचा सांभाळ करू शकत नाही, शारीरिक आर्थिक गरजा भागवू शकत नाही, तर अशा व्यक्तीला, अशा ज्येष्ठ नागरिकाला, अशा माता पित्याला त्यांच्या मुलांनी, अपत्यांनी व रिलेटिव्ह नातेवाईकांनी सांभाळ करावा
असं या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि कलम 23 मध्ये अशा प्रकारची प्रॉपर्टी जर तुमचा सांभाळ करतो किंवा सांभाळ करावा किंवा त्यांची भविष्यात काळजी घ्यावी या अटीवरती दिलेली असेल, ट्रान्सफर केलेली असेल, बक्षीस केलेली असेल, तर अशा प्रकारची प्रॉपर्टी ही वापस घेतली जाऊ शकते, ती रद्द केली जाऊ शकते, ती निरर्थक ठरवली जाऊ शकते, हे देखील अधिकाऱ्यामध्ये सांगितलेले आहे. तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश काय की हे जजमेंट वाचत असताना माननीय उच्च न्यायालयांनी अनेक केसेसचा उल्लेख केलेला आहे. तर यामध्ये रंजना राजकुमार मखारिया वर्सेस मायादेवी शुभकरण मखारिया हे जजमेंट सांगितलेलं आहे. या जजमेंटमध्ये पर्टिक्युलरली सांगितलेलं आहे की प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट इन पर्टिक्युलर सेक्शन 4 आणि 5 thereof cannot be used by senior citizen to recover property from any person, whether it be a child or a relative of such senior citizen. तर मित्रांनो, हे जजमेंट डिस्कस करत असताना माननीय उच्च न्यायालय यांनी एक रंजना वर्सेस मायादेवी हे जजमेंट आणि यामध्ये जजमेंटमध्ये कोर्टाने जे वाक्य हेल्ड केलेले आहेत त्याबाबत सांगितलेलं आहे की या कायद्यातील कलम 4 आणि 5 चा वापर करून एखादा सिनियर सिटीजन हा एखाद्या व्यक्तीकडून ताबा मिळवावा याचा वापर करू शकत नाही, ताबा मिळवण्यासाठी वापर करू शकत नाही. मग तो त्याच्या मुलाविरुद्ध असेल अथवा त्याच्या इतर कोणत्या रिलेटिव्ह विरोधात असेल. त्यासोबत म्हटलेलं आहे की यामध्ये सिनियर सिटीजन हे रिकव्हरी ऑफ पोझिशनचा दावा दाखल करू शकतात, रिकव्हरी ऑफ पोझिशन मागू शकतात. इलिगल पोझिशन कोणाचं असेल तर ते अशा प्रकारेच रिकव्हरी ऑफ पोझिशन मागू शकतात. तसेच याच केसमध्ये रितिका वर्सेस अंजना ही केस माननीय उच्च न्यायालयांनी यामध्ये डिस्कस केलेली आहे. यामध्ये म्हटलेलं आहे की द ऑर्डर ऑफ ट्रिब्युनल पास्ड बाय द इव्हिक्शन ऑर्डर ऑफ इव्हिक्शन अगेन्स्ट सन अँड डॉटर इन लॉ ऑफ द सिनियर सिटीजन विदाउट एनी ऑर्डर ऑफ मेंटेनन्स इज नॉट मेंटेनेबल म्हटलेलं आहे आणि सेट असाइड केलेली आहे ती ऑर्डर. या केसमध्ये रितिका वर्सेस अंजना या केसमध्ये मुलाविरुद्ध आणि सुनविरुद्ध जी ट्रिब्युनलने ऑर्डर केली होती, पूर्वी इव्हिक्शनची ऑर्डर केलेली होती, त्यांना बेदखल करण्याची ऑर्डर केलेली होती, परंतु सदरची ऑर्डर ही विदाउट मेंटेनन्सची होती. म्हणजे की अशा पिटिशन मध्ये सिनियर सिटीजन जे काही ज्येष्ठ नागरिक माता पिता आहेत त्यांनी पोटगी मिळावी, माझा सांभाळ करण्यासाठी मी असमर्थ आहे, माझ्या मुलाकडून मला दरमहा काहीतरी पोटगी मिळावी, खवटी मिळावी, मेंटेनन्स मिळावं, अशा प्रकारची मागणी केलेली नव्हती. केवळ इव्हिक्शनची ऑर्डर केली होती की त्याला बेदखल करावी आणि त्या ताब्यात आम्हाला त्या घराचा ताबा आम्हाला द्यावा. अशा प्रकारची ऑर्डर देखील कोर्टाने ही सेट असाइड केलेली आहे, रद्द केलेली आहे. तर मित्रांनो, कोर्टाने या केसमध्ये सुद्धा हेच आणि हाच व्ह्यू घेतलेला आहे. या केसमध्ये सुद्धा इव्हिक्शनची ऑर्डर जी पास झालेली आहे ती विदाउट मेंटेनन्स आहे. म्हणजे की सिनियर सिटीजन आणि माता पितांनी त्याच्या मुलाकडून कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स मागितलेलं नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारचं संरक्षण मागितलेलं नव्हतं. केवळ त्या जागेतून त्याला इव्हिक्ट करावं, त्याला काढून टाकावं, त्याला बेदखल करावं, अशा प्रकारची जी काही मागणी केलेली होती ती याच्यामध्ये दिसून येते. तर याच केसमध्ये माननीय हायकोर्टांनी अशा पण फाइंडिंग्स दिलेले आहेत आणि हे सुद्धा सांगितलेलं आहे की द ऍक्ट इज अ बेनिफिशियल स्टॅट्यूट intended to safeguard the senior citizen, but it cannot be misused by senior citizen as a tool for summary eviction without the fulfillment of statutory requirements. In the present case, we find that the said application does not satisfy the requirement of section 4 and 5 of the act and is therefore not maintainable. मित्रांनो, या निर्णयामध्ये माननीय उच्च न्यायालयांनी सिनियर सिटीजन ऍक्ट मधील जे कलम 4 आणि 5 आहे जे की मेंटेनन्स संदर्भात सांगतं आणि मेंटेनन्सच्या मागणी संदर्भात सांगतं, म्हणजे की पोटगी संदर्भात सांगतं व पोटगीच्या मागणी संदर्भात सांगतं. तर यामध्ये कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही अशा प्रकारची पोटगीची मागणी न करता, प्रोटेक्शनची मागणी न करता
केवळ एखाद्या व्यक्तीला एखाद्या जागेतून बेदखल करायचं आहे, इव्हिक्ट करायचं आहे, त्याला काढून टाकायचं आहे, त्याला काढून टाकावं, एवढ्या गोष्टीसाठी या कायद्याचा जर कोणी वापर करत असेल, गैरवापर करत असेल, मिसयूज शब्द वापरलेला आहे, तर अशा प्रकारचा मिसयूज करता येणार नाही. म्हणून स्पष्ट शब्दामध्ये यामध्ये या आदेशामध्ये सांगितलेलं आहे. आणि सदरचा कायदा व सदरची ऑर्डर ही या कायद्याप्रमाणे योग्य नाही, ती मेंटेनेबल नाही असं सांगून या केसमध्ये मित्रांनो माननीय उच्च न्यायालय यांनी 8 डिसेंबर 2025 रोजी या केसमध्ये सिनियर सिटीजन व माता पिता ज्येष्ठ नागरिक यांच्या बाजूने जो निर्वाह न्यायाधिकरण व अपिलेट निर्वाह न्यायाधिकरण यांनी जो आदेश दिलेला होता तो आदेश रद्द केलेला आहे. कुठल्या ग्राउंडवरती रद्द केलेला आहे तर या आदेशामध्ये अपिलेट न्यायाधिकरण व ज्येष्ठ न्यायाधिकरण हे दोघंही योग्य तो अर्थ लावण्यात असमर्थ ठरलेले आहेत. विदाउट ऍप्लिकेशन ऑफ माइंड सदरची ऑर्डर आहे असा निष्कर्ष देऊन माननीय उच्च न्यायालय यांनी ज्येष्ठ नागरिक व सिनियर सिटीजन कायदा हा मुळात त्याचा उद्देश काय आहे हा सांगितलेला आहे. त्याचसोबत या कायद्यामध्ये तुम्ही पोटगीची मेंटेनन्सची मागणी ही केलीच पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वतः इनकॅपेबल असायला पाहिजे, स्वतःचा सांभाळ करण्यास असमर्थ असायला हवेत. त्याचसोबत तुम्हाला संरक्षणाची गरज असावी, प्रोटेक्शनची गरज असावी, तुम्हाला शारीरिक आर्थिक सर्व बाबींची तुम्हाला आवश्यकता असावी प्रोटेक्शनची. जर या बाबी वगळता केवळ या कायद्याचा वापर करायचा म्हणून एखाद्याला जर बेदखल करण्यासाठी तुम्ही अर्ज दाखल करत असतात, एखाद्याला एखाद्या जागेमधून व एखाद्याला म्हणण्यापेक्षा तुमचा मुलगा असेल अथवा तुमचे जे कोणी रिलेटिव्ह असतील त्यांना त्या जागेमधून बेदखल करण्यासाठी जर या कायद्याचा वापर करत असतात तर तो केवळ बेदखल करण्यासाठी या कायद्याचा वापर करता येणार नाही असं कोर्टाने सांगितलेलं आहे. यामध्ये तुम्ही मेंटेनन्स मागत नाहीत, यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे एक्सपेन्सेस मागत नाहीत, यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्ही संरक्षण मागत नाहीत आणि यामध्ये तुम्ही एखाद्याला त्या जागेतून बेदखल करा, त्याला त्या जागेतून काढून टाका अशा प्रकारची केवळ मागणी करत असताल तर या कायद्यामध्ये ती बसणार नाही. या कायद्याप्रमाणे ते मागणी मान्यही केली जाणार नाही. म्हणून माननीय न्यायालयांनी अपिलेट ट्रिब्युनल व ज्येष्ठ नागरिक ट्रिब्युनल यांच्या दोघांच्याही ऑर्डर ह्या सेटासाठी केल्या आहेत, रद्द केल्या आहेत. तर मित्रांनो एक लक्षात ठेवायचे, सिनियर सिटीजन ऍक्ट माता पिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाह कल्याण अधिनियम 2007 प्रमाणे आपण जर केवळ एखाद्या व्यक्तीला त्या जागेतून हिसकावून लावावे, एखाद्या व्यक्तीला त्या जागेतून बेदखल करावे, एखाद्या व्यक्तीला त्या जागेतून इव्हिक्ट करावे, इव्हिक्शनची ऑर्डर जर फक्त केवळ मागत असतात तर अशा प्रकारची ऑर्डर हे मेंटेनेबल नाही. अशा प्रकारची मागणी, अशा प्रकारची ऑर्डर ही आपल्याला, अशा प्रकारची मागणी आपल्याला करता येणार नाही. आणि हेच कारण देऊन माननीय उच्च न्यायालय यांनी रिट पिटिशन क्रमांक 31,614/2025 मध्ये जितेंद्र वर्सेस गोरख या केसमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या बाजूने जो काही अपिलेट ट्रिब्युनल व सिनियर सिटीजन ट्रिब्युनल यांनी दिलेला जो आदेश होता तो आदेश रद्द केलेला आहे. तर मित्रांनो या केसमध्ये चर्चा करण्याचा उद्देश हाच आहे की ज्येष्ठ नागरिक कायदा हा चांगल्या बाबींसाठी बनवलेला होता. माता पिता व ज्येष्ठ नागरिकांचं संरक्षण व्हावं, त्यांची देखभाल व्हावी व त्यांचे जे काही प्रॉपर्टी असतील त्यांचा सांभाळ करूयात किंवा सांभाळ केला जाईल या अटीवरती ज्या काही प्रॉपर्टी आहेत ट्रान्सफर केलेल्या असतील, बक्षीस दिलेले असतील व त्यानंतर त्या नागरिकांचा सांभाळ केला जात नसेल तर अशा प्रकारच्या प्रॉपर्टी सुद्धा ह्या रद्द करण्यास ट्रिब्युनलला अधिकार असल्याचे देखील सांगितलेले आहे. परंतु याचसोबत केवळ द्वेष भावनेनं जर एखादे पॅरेंट्स आपल्या मुलांविरुद्ध, आपल्या सुनेविरुद्ध किंवा आपल्या इतर रिलेटिव्ह विरुद्ध कुठल्याही प्रकारची मेंटेनन्सची, पोटगीची, खवटीची मागणी न करता किंवा कुठल्याही प्रकारचे एक्सपेन्सेस खर्च द्यावा किंवा त्या ठिकाणी राहण्याची मागणी न करता किंवा त्या ठिकाणी ऍडजस्ट होण्याची मागणी न करता जर केवळ एखाद्याला त्या जागेतून बेदखल करा, त्या जागेतून काढून टाका, त्या जागेतून हद्दपार करा व त्या जागेचा ताबा आम्हाला द्या अशा प्रकारची मागणी जर केवळ मागणी करत असतील तर अशा प्रकारची मागणी या ज्येष्ठ नागरिक व सिनियर सिटीजन कायद्याप्रमाणे करता येणार नाही. यामध्ये माननीय उच्च न्यायालय यांनी अगदी स्पष्ट असा हा निर्णय दिलेला आहे. तर मित्रांनो आजचा विषय हा ज्येष्ठ नागरिक कायद्यासंदर्भात होता. तसेच
त्या कायद्यामध्ये व त्या कायद्याप्रमाणे जे काही आदेश झालेले होते ते माननीय उच्च न्यायालयाने रद्द केलेले आहेत. तर मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलला आपण नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. धन्यवाद.